आज़ादी का अमृत महोत्सव अंतर्गत व्याख्यानमाला। आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी के संग। आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत राष्ट्रीय सभेचं नेमस्त पर्व या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर यांनी दिलेलं व्याख्यान आज आपण ऐकणार आहात। राष्ट्रीय सभेचा आणि एकूणच भारतीय उपखंडामध्ये आपण एक राष्ट्र आहोत या भावनेचा उदय कसा होत गेला यासंबंधी माहिती देताना त्या म्हणाल्या, भारत देशाला इंग्रजांच्या साम्राज्यवादी सत्तेच्या फासामधून सोडवणारं स्वातंत्र्य मिळालं त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे आपण या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत। या निमित्तानं स्वातंत्र्याच्या चळवळीमधल्या एका महत्त्वाच्या टप्प्याची आपण आज ओळख करून घेऊया। राष्ट्रीय सभा म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस या अखिल भारतीय संघटनेमध्ये साधारण 1885 ते 1905 हा नेमस्त किंवा मवाळ विचारांचा प्रभाव असणारा कालखंड मानला जातो। त्याला नेमस्तांचं पर्व असं म्हणतात। नेमस्त किंवा मवाळ म्हणजे नियमांना धरून वागणारी, आपल्यामुळे कुणी दुखावलं जाऊ नये अशा पद्धतीनं काम करणारी व्यक्ती किंवा समूह। 19व्या शतकाच्या शेवटी जेव्हा भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय सभा उदयाला आली तेव्हा तिची काम करण्याची पद्धत ही अशी नेमस्त आणि मवाळ होती। इंग्रज राज्यकर्त्यांनी घालून दिलेल्या नियम आणि कायद्यांचा भंग करू नये, परंतु इथल्या जनतेवर होणाऱ्या आर्थिक आणि राजकीय अन्यायांना मात्र योग्य त्या पुराव्यांसह वाचा फोडावी। हळूहळू इथली जनता जागृत होईल आणि तिला तिचे न्याय्य हक्क मिळतील अशा दृष्टीनं काम करण्याची ही पद्धत होती। राष्ट्रीय सभेचा आणि एकूणच भारतीय उपखंडामध्ये आपण एक राष्ट्र आहोत या भावनेचा उदय कसा होत गेला असा विचार केला तर असं लक्षात येतं की जगभरामध्ये घडून आलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक क्रांतीमुळे रेल्वे, तारायंत्र, छपाई तंत्र अशी दळणवळणाची आधुनिक साधनं 19व्या शतकाच्या मध्यावर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली। 1857च्या बंडापूर्वी रेल्वे आणि दूरपर्यंत निरोप पोचवणाऱ्या तारायंत्रांचा वापर भारतामध्ये सुरू झाला होता। यामुळे इंग्रजी राज्यकर्त्यांना बातम्या पोचण्याची आणि गरज पडेल तिथे सैन्याची वाहतूक करण्याची सोय झाली। याच पद्धतीनं भारतीय लोकांनाही बातम्या आणि देशभरामधल्या लोकांची सुख दुःख कळू लागली। तोपर्यंत आपलं गाव, आपला प्रांत, आपला पंथ यांच्या पलीकडचं जग फारसं माहीत नसलेल्या भारतीय लोकांना आपल्यासारखीच संस्कृती असणारे, आपल्यासारख्याच समस्या असणारे आणि आपल्यासारख्याच इच्छा आकांक्षा असणारे लोक भारतीय उपखंडामध्ये आहेत याची स्पष्ट अशी जाणीव झाली। उदाहरण द्यायचं झालं तर बंगालमध्ये निळीच्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाला तर महाराष्ट्रामधल्या माणसांना तो डाचू लागला। दीनबंधू मित्र यांचं नीलदर्पण हे या विषयावरचं नाटक महात्मा फुले यांचे सहकारी मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी मराठीमध्ये 1872 भाषांतरित केलं। यामुळे आपले हितसंबंध एक आहेत ही जाणीव मराठी लोकांना झाली। म्हणजेच आपल्या भाषा, प्रांत हे वेगवेगळे असले तरी राष्ट्र म्हणून आपण एक आहोत अशी राष्ट्रीयत्वाची भावना या काळामध्ये घडू लागली। या राष्ट्रीय भावनेचा परिणाम असा झाला की जात्यातले रडतात आणि सुपामधले हसतात अशी जी एक दुराव्याची, अलिप्ततेची भावना पूर्वी होती तिची जागा आपुलकीने घेतली। बंगालमध्ये एशियाटिक सोसायटीने चांगलं काम केलं तर मुंबईतही एशियाटिक सोसायटी स्थापन व्हावी असं इथल्या लोकांना वाटू लागलं। यापूर्वी केवळ वैयक्तिक नातेसंबंधांमधून एकत्र येणाऱ्या गणगोतांच्या ऐवजी संस्था म्हणून काही एका उद्देशाने माणसं नातेसंबंध नसतानाही एकत्र येऊ लागली। विद्यापीठांमधून, वृत्तपत्रांमधून आणि ग्रंथांच्या प्रकाशनांमधून एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोचवण्याची सोय झाली। याचा परिणाम असा झाला की समविचारी माणसं संस्थांच्या माध्यमातून एकत्र जमू लागली। बंग भाषा प्रचारिका सभा,
बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, मद्रास नेटिव्ह असोसिएशन, ब्रिटिश इंडियन असोसिएशन अशा काही संस्था संघटना स्थापन होत गेल्या. अर्थात त्या विखुरलेल्या स्वरूपात स्थानिक पातळीवरती काम करत होत्या. अशावेळी अखिल भारतीय पातळीवर सर्व भारतीयांच्या वतीने बोलेल अशी एकसूत्री संघटना उभारली जाणं हे महत्त्वाचं आहे अशी जाणीव अनेक विचारवंतांना झाली. ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय सभा अर्थातच इंडियन नॅशनल काँग्रेस हिची स्थापना झाली. भारतीय लोक एकत्र आले म्हणजे आपल्या प्रगतीबाबत विचार करणार आणि अधोगतीच्या कारणांचा शोध घेताना ते इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणांवर टीकाही करणार हे स्पष्टच होतं. पण राष्ट्रीय सभेत होणाऱ्या चर्चा या सरकारी धोरणावरच्या टीकेचा शाब्दिक पातळीवर निचरा करून टाकतील आणि असंतोषामुळे फार मोठ्या कारवाया प्रत्यक्ष होणार नाहीत अशी अटकळ 19व्या शतकाच्या शेवटापर्यंत बांधली जात होती. ती बऱ्याच अंशी खरी देखील ठरली. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं. दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, दिनशा वाच्छा, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, गोपाळ गणेश आगरकर असे एकूण 72 प्रतिनिधी देशाच्या विविध भागांमधून या अधिवेशनासाठी आले होते. कायदेमंडळामध्ये भारतीयांना जागा दिल्या जाव्यात, मिठावरचा कर रद्द व्हावा, ICSची परीक्षा भारतातही घेतली जावी, शेतकऱ्यांवरचं कराचं ओझं कमी करावं अशा मागण्यांचे ठराव या अधिवेशनामध्ये संमत केले गेले. या निमित्तानं कौटुंबिक किंवा जात पंथ यांच्या सभेऐवजी सार्वजनिक स्वरूपाची अनेक भाषा अनेक धर्माच्या माणसांची ही सभा कशी भरवायची, त्यात अध्यक्ष खजिनदार कसे निवडायचे, ठराव कसे मांडायचे, संमत करायचे असं लोकशाहीच्या अगदी प्राथमिक बाबींची ओळख करण्याचं काम काँग्रेसच्या प्रतिनिधींच्या बाबतीत घडून आलं. काँग्रेसच्या विस्ताराबरोबरच या लोकशाही प्रक्रियांची ओळखही देशभरामध्ये विस्तारत गेली. दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या सभेची अधिवेशनं भरत गेली. दुसरं अधिवेशन कलकत्त्याला झालं तेव्हा तर व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांनी मेजवानी दिली होती. तिसऱ्या वर्षी प्रतिनिधींची संख्या 72 वरून 600 म्हणजे जवळजवळ 9 पट वाढली होती. हे सर्व प्रतिनिधी लोकशाही प्रक्रियेतून म्हणजे अनेक लोकांनी त्यांना नामांकन दिलेलं असल्यामुळे अधिवेशनाला उपस्थित राहत होते. यातून प्रतिनिधी कसे निवडायचे या प्रक्रियेचंही शिक्षण जनतेला हळूहळू मिळत होतं. राष्ट्रीय सभेमध्ये संमत झालेल्या ठरावांवरती आधारित मागणीपत्र तयार करून ते व्हाईसरॉयकडे पाठवलं जाई. संपूर्ण स्वातंत्र्य या गोष्टीचा विचारही या काळात कोणी राष्ट्रीय सभेमध्ये केलेला नव्हता. शासनामध्ये जास्तीत जास्त सहभाग, करांचा बोजा कमी करणे, अधिकाधिक सुधारणा घडवून आणणे अशी साधी ध्येय या काळामध्ये राष्ट्रीय सभेपुढे होती. न्यायमूर्ती रानडे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले असे या काळातले काँग्रेसचे नेते उच्च शिक्षित, मध्यमवर्गीय आणि उच्च जातीय संपन्न पार्श्वभूमी असणारे असे होते. त्यामुळे सनदशीर मार्गाने इंग्रजी राजसत्तेशी पूर्णपणे एकनिष्ठ राहून एकीकडे आपल्या मागण्या मांडत राहणं यावरच त्यांचा भर होता. दादाभाई नौरोजी हे इंग्लंडमध्ये जाऊन राष्ट्रीय सभेची बाजू मांडत राहिले. पुढे तर ते इंग्रजी पार्लमेंटचे सदस्यही झाले. भारताच्या जमा खर्चाची चौकशी करणाऱ्या वेल्बी कमिशन पुढे साक्ष देण्यासाठी गोपाळकृष्ण गोखले हे देखील इंग्लंडला गेले होते. भारतीयांना हळूहळू मिळणाऱ्या वाढत्या प्रतिनिधित्वामुळे केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळात भारतीयांचा आवाज राष्ट्रीय सभेचे अनेक नेते मांडू लागले. बाळ गंगाधर टिळक हे देखील या प्रक्रियेमध्ये सामील झालेले होते. दुसरीकडे दादाभाई नौरोजींसारखे नेते आकडेवारीसह भारताच्या आर्थिक शोषणाची चिकित्सा जनतेपुढे आणि राज्यकर्त्यांपुढेही मांडत होते. तेव्हा इंग्रज राज्यकर्त्यांना या राष्ट्रीय सभेच्या क्षमतेचा धोका जाणवू लागला. त्यामुळे मग त्यांनी ही सभा फक्त हिंदूंची आहे, फक्त बुद्धिजीवींची आहे असा प्रचार सुरू केला. सरकारी नोकरांनी राष्ट्रीय सभेत सहभागी होऊ नये असे आदेश काढले गेले. राष्ट्रीय सभेचं 4थं अधिवेशन अलाहाबादला होणार होतं, तर त्याला जागाच मिळू नये यासाठी इंग्रजी सत्तेनं शर्थ केली. मात्र दरभंग्याच्या महाराजांनी
गव्हर्नरच्या बंगल्या शेजारची जागा विकत घेतली आणि तिथं हे अधिवेशन सुखरूप पार पडलं. 19वे शतक संपता घडलेल्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे राष्ट्रीय सभेचं स्वरूप बदलू लागलं. विनम्रपणे अर्ज-विनंत्या करून देखील 1892च्या काउन्सिल कायद्यानुसार भारतीयांना सत्तेमध्ये फारसा समाधानकारक वाटा दिला गेला नाही. संपत्तीच्या निस्सारणाबद्दल दादाभाई नौरोजींनी इंग्रजीतून आणि रामकृष्ण विश्वनाथ लोकहितवादी अशा विचारवंतांनी प्रादेशिक भाषांमधून केलेल्या मांडणीमुळे इंग्रजी राज्याचं शोषक स्वरूप वाढतंय हे जनतेच्या लक्षात आलं. 1897च्या आसपास भारतात अनेक ठिकाणी प्लेग आणि रोगराईनं थैमान घातलं. त्याच्या नियंत्रणासाठी इंग्रजांनी सदिच्छेने केलेले उपाय देखील भारतीयांच्या समजुती, त्यांच्या प्रथा यांच्या विरुद्ध असल्यामुळे इंग्रजांच्या विरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला. आंतरराष्ट्रीय बाबतीत पाहायचं झालं तर आफ्रिकेमधल्या इथिओपियाने इटलीचा आणि पूर्वेकडे जपानने रशियाचा पराभव केल्यामुळे ही बलाढ्य युरोपीय राष्ट्र तितकीशी बलाढ्य नाहीत, अजिंक्य नाहीत हे भारतीयांच्या लक्षात आलं. याखेरीज लॉर्ड कर्झन यांनी बंगालची 1905मध्ये केलेली फाळणी ही भारतीय आणि बंगाली संस्कृतीच्या एकतेवर केलेला घणाघात होता. हे भारतीयांना अजिबात आवडलं नाही. या सगळ्याचा परिणाम असा झाला की इंग्रजांशी सभ्यपणे वागून काहीही परिणाम होणार नाही अशी खात्री भारतीयांना वाटू लागली. सशस्त्र क्रांती करणाऱ्या क्रांतिकारकांच्या बाबत ओढ वाटून जनतेला राष्ट्रीय सभेने देखील इंग्रज विरोधाची धार तीव्र करावी असं वाटू लागलं. राष्ट्रीय सभा म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पहिली 20 वर्ष तिच्यामधल्या प्रतिनिधींना इंग्रज सरकारच्या न्यायी आणि दयाळू स्वभावाबद्दल खात्री वाटत होती. 1857च्या बंडानंतरच्या राणीच्या जाहीरनाम्यापासून इंग्रज राज्यकर्त्यांनी शिक्षण, समाज, सामाजिक सुधारणा, दळणवळण या बाबतीत केलेल्या कामामुळे भारतीय सुशिक्षितांना असं वाटायचं की भारतीय लोक शिकले आणि आपापला राज्यकारभार चालवण्या इतपत सक्षम झाले की इंग्रज आपण होऊनच भारतीयांच्या ताब्यात सत्ता देतील. मात्र हा गैरसमज होता हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना आणि भारतीय जनतेलाही अर्ज विनंत्या करून आपले न्याय्य हक्क मिळवण्याची पद्धत निरुपयोगी आहे हे लक्षात येत गेलं. यानंतर राष्ट्रीय सभेमधल्या मवाळ किंवा नेमस्त विचाराच्या नेत्यांचा प्रभाव ओसरत गेला आणि इंग्रजांना सर्व शक्तिनिशी विरोध करणाऱ्या जहाल गटाच्या नेत्यांचा विचार राष्ट्रीय सभेमध्ये मानला जाऊ लागला. मवाळ पर्वामधल्या राष्ट्रीय सभेच्या नेत्यांच्या तुलनेत जहाल गटाच्या नेत्यांचं लिखाण, त्यांचे विचार, इंग्रजांशी सशस्त्र लढणाऱ्या देशभक्तांसोबत असणारे जहाल गटामधल्या नेत्यांचे संबंध हे सगळं लक्षात घेता जहालांची कामगिरी नेत्रदीपक वाटते. परंतु मवाळ पर्वामध्ये पत्र, अर्ज, विनंत्या यांच्या माध्यमातून तिथल्या नेत्यांनी केलेलं लोकशिक्षणाचं काम हे पायाभूत महत्त्वाचं होतं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. या संदर्भात नामदार गोखले यांना न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेलं हे पत्र अर्थपूर्ण आहे. न्यायमूर्ती रानडे म्हणत, ही स्मरणपत्रे नावापुरती सरकारला उद्देशून आहेत, प्रत्यक्षात ती लोकांना उद्देशून आहेत. त्यामुळे याबाबतीत कसा विचार करावा हे लोक शिकतील. याखेरीज इतर कुठल्याही परिणामांची अपेक्षा न करता अनेक वर्ष हे कार्य केलं पाहिजे, कारण अशा प्रकारचं राजकारण हे या देशामध्ये पूर्णपणे नवीन आहे. म्हणजेच जनतेची गाऱ्हाणी सरकारकडे पोचवतानाच जनजागृती घडवण्याचा स्पष्ट उद्देश मवाळ पर्वामधल्या राष्ट्रीय सभेपुढे होता. राष्ट्रीय सभा म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या टप्प्यामध्ये इथले नेते आणि जनता यांनी इंग्रजांसोबत सभ्यपणे वागून अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात सत्ता कशी राबवावी, प्रतिनिधी कसे निवडावे, लोकांच्या हितसंबंधांचं रक्षण करतील अशा प्रश्नांची चर्चा कशी करावी याबाबतचं प्रशिक्षणच मवाळ पर्वात भारतीय जनतेला मिळालं असं म्हणता येतं. या पायाभरणीमुळे पुढे भारतीय स्वातंत्र्याची चळवळ सत्य आणि अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील झाली असं म्हणता येतं. आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत राष्ट्रीय सभेचं नेमस्त पर्व या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर यांनी दिलेलं व्याख्यान आत्ताच आपण ऐकलं.
आपण हे व्याख्यान आमच्या आकाशवाणी समाचार औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकाल. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे. आजादी का अमृत महोत्सव